नमस्कार. कसे आहात सगळेजण? आज मला एक लहानपणी जे काही आम्हाला अभ्यासक्रमात एक गोष्ट होती ती आठवली आणि ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. तर एक माकड होतं आणि त्या माकडाला पावसाळ्यात म्हणजे खूप फजिती व्हायची. त्याला घरच मिळत नसेल. पूर्ण खूप जास्त पाऊस व्हायचा, मग तो कुठेतरी राहायचा. या झाडावर त्या झाडावर, कुठेही त्याला आसरा मिळत नव्हता. मग तो ठरवायचा की नाही, पुढच्या वर्षी हिवाळा आणि उन्हाळ्यात मी नक्कीच घर बांधेन आणि माझं मी संरक्षण करणार आहे. म्हणजे मला हा जो त्रास होतोय पावसाळ्यात तो होणार नाही. अशा पद्धतीने पावसाळा गेला, हिवाळा चालू झाला, उन्हाळा आला आणि हिवाळा आल्यावर सगळ्या झाडांवर मस्त काही फळं दिसत आहेत. इकडे तिकडे उड्या मारत पूर्ण 4 महिने गेले, परंतु माकडाने घर काही बांधले नाही. सगळीकडे पूर्ण त्याचं म्हणजे मस्त एन्जॉय केलं त्याने. फुल विंटर सीझन एन्जॉय करत होता. समर सीझनमध्ये पण मस्त झाडांना फळं दिसत आहेत, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर मस्त उड्या मारायच्या आणि एन्जॉय करायचा. जे काही स्वतःशी कमिटमेंट केली होती की नाही मला घर बांधायचं आहे, तर तो विसरला, पूर्ण ते विसरला आणि मस्त एन्जॉय करण्यामध्ये राहिला. अशा पद्धतीने उन्हाळा गेला, हिवाळा गेला, परत पावसाळा आला आणि त्याची परत फजिती व्हायला लागली. पावसाळ्यात त्याला कोणीही आसरा देत नव्हतं, कुठेही त्याला झाडाखाली राहायला मिळत नव्हतं, खायला मिळत नव्हतं, प्यायला मिळत नव्हतं. परत तो स्वतःशी कमिटमेंट करायचा की नेक्स्ट विंटर सीझनला, नेक्स्ट समरला मी असंच करणार आहे. परंतु त्या माकडाचं घर काही बांधलं गेलं नाही. तो असं वर्षानुवर्ष असं करत राहिला आणि 4 महिने फजिती होत राहिली, परंतु त्याने घर काही बांधलं नाही. कारण की विंटर आणि समरमध्ये तो परत विसरायचा की आपण काही कमिटमेंट केली होती, परत तो एन्जॉय करत राहायचा. अशाच पद्धतीने काही जे विद्यार्थी आहेत, मला दरवर्षी लक्षात येतं की जेव्हा परीक्षा येते ना, त्यावेळेस ते स्वतःशी कमिटमेंट करतात की नाही, मी नेक्स्ट इयर पहिल्या दिवसापासून फर्स्ट एक्झामपासून प्रॉपरली अभ्यास करेल, टाइम टेबल फॉलो करेल, व्यवस्थित मी माझी इम्प्रूव्हमेंट करणार आहे. पण परत ते विसरून जातात. अकॅडमिक इयर चालू झालं की मस्तपैकी एन्जॉय करायचा, आराम करायचा, टी व्ही बघायचा, खेळायचं आणि टाईमपास करायचा. जे काही आपण स्वतःशी कमिटमेंट केले ते विसरायचं आणि एरे माझ्या मागल्या. परत मग परीक्षा आली की चिंता करायची. तर बाळांनो, असं करू नका. माकडाचं घर कधी बांधलं गेलं नाही, परंतु आपल्याला आपण जे काही कमिटमेंट केली ते तुम्ही फॉलो करा. ह्या गोष्टीवरून आपण काहीतरी एक शिकायचं आहे की जे आपण ठरवलेलं आहे ते करायचं, जेणेकरून आपल्याला पुढे त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, आता समर आणि विंटरमध्ये त्याने थोडंसं एन्जॉय केलं तरी चालतंय, पण थोड्या थोड्या वेळात जरी त्याने घर बांधलं असतं तर येणारा पूर्ण पावसाळा तो आनंदाने राहिला असता. तसंच तुम्हाला आतापासून, तुम्ही आता सुरुवात आहे अजून अकॅडमिक इयरची, तर सुरुवातीपासून तुम्ही प्रॉपरली अभ्यास करा, प्रॉपरली प्लॅनिंग करा, डे प्लॅन करा आणि त्यानंतर जे काही आहे मग परीक्षा आपली चांगल्या पद्धतीने जाणार आहे. रिव्हिजन कधी होणार आहे? जेव्हा आपला अभ्यास झालेला असेल तरच तुमची रिव्हिजन होणार आहे. म्हणजेच आधी तुम्हाला कंटेंट वाचावं लागेल, अभ्यास करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग त्याचं तुम्ही रिव्हिजन करू शकणार आहे. तर लक्षात ठेवा, आपली स्थिती माकडाच्या घरासारखी व्हायला नको.